तर नमस्कार मित्रांनो. काही गोष्टी मी ऑब्झर्व केल्या रिसेंटली. आपले जे मराठी न्यूज चॅनल आहेत, तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून तर दुसऱ्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत कुठलंही एक मराठी चॅनल ओपन करा. त्याच्यावरती तुम्हाला जी सुरुवात होईल ती राजकीय बातम्यांपासून होणार. यांची युती झाली, त्यांची युती फिसकटली, हे इकडं उडी मारली, त्यांनी तिकडं उडी मारली. पवारमधून शरद पवारमध्ये गेले, शरदचंद्र पवारमधून अजित पवारात गेले. महायुतीतून तुम्ही महाविकास आघाडीत गेले, महाविकास आघाडीतून तुम्ही महायुतीत गेले, बी जे पीचा राष्ट्रवादीत गेला, काँग्रेसचा तिकडं भलतीकडेच गेला. हे म्हणजे सगळे राजकीय न्यूज ज्या आहेत ना, त्या एका ठराविक लेवलपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत इलेक्शन आहेत तोपर्यंत. पण तुम्ही 24 तास जर फक्त राजकीयच बातम्या दाखवत राहिले तर मराठी जनतेला दुसऱ्या बातम्या कळायच्या नाहीत ना. आत्ता रिसेंटली इस्रोने एक रॉकेट लॉन्च केलं आणि ते सुद्धा नासाने म्हणजे अमेरिकेचं रॉकेट लॉन्च केलं आणि आत्तापर्यंतचं हेवीएस्ट रॉकेट लॉन्च झालेलं आहे. त्या न्यूजबद्दल कुठल्या मराठी चॅनलवरती तुम्हाला एकतरी अपडेट दिसला का, की इस्रोने अशा अशा प्रकारचं रॉकेट लॉन्च केलं, त्याचे असे असे बेनिफिट आहेत आणि अशा म्हणजे टेक्निकल न्यूज तुम्ही दाखवत नाही. बाकीच्या घटना काय चालल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ते दाखवत नाही आहे. 24 तास ते पवार ठाकरे पवार ठाकरे पवार ठाकरे, म्हणजे मराठी जनतेला ह्याचा वीट आलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्ही नोटीस करून घ्या. काही ठराविक लोकांना 24 तास न्यूज बघायला आवडत नाही असं नाही. राजकीय कार्यकर्ते, त्यांचे पक्ष कार्यकर्ते हे जे असतात त्यांना न्यूज बघायला आवडतं, पण 24 तास नाही. काही ठराविक लोकांना, मोठभर लोकांना आवडतात, पण 24 तास महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही त्या पॉलिटिकल न्यूजचा भडीमार करू नका.